नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं जीवन क्लास शिका मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा ब्लाऊज तोही अस्तरवाला कटिंग कसा करायचा आणि शिलाई कसा करायचा ते पाहणार आहोत. तर यासाठी मी सर्वात अगोदर अस्तर घेतला आहे. अस्तरची सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आहे आणि जी उलटी बाजू आहे ती वरती ठेवायची आहे. तर सरळ बाजू आतमध्ये ठेवली आहे आणि उलटी बाजू मी वरती ठेवली आहे. आपल्याला 10.5 इंचापर्यंत कापड लागणार आहे, त्यामुळे मी अस्तर अर्धाच असा दुमडला आहे. असे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा कपडा खूप कमी लागतो आणि कपडा उरतोही भरपूर. तर सर्वात अगोदर आपण मापे पाहूया. जिथे दुमडलेला भाग आहे तिथे आपण मापे टाकायचे आहे. सर्वात अगोदर आपण टाकूया उंची. ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच प्लस 1 इंच यामध्ये एक्स्ट्रा आपण शिलाईचं घेणार आहेत. वरती अर्धा इंच शिलाई आणि खाली अर्धा इंच शिलाई. त्यानंतर येणार आहे शोल्डरचे माप. तर आपली जी छाती आहे ती 32 आहे आणि गळा 9 आहे, त्याच्यामुळे शोल्डर येणार आहे 4.5 इंच. त्यानंतर घ्यायचं आहे मुंड्याचं माप. तर मुंडा आपण 5 इंच आहे 32 छातीसाठी, वरती अर्धा इंच शिलाईचा, तर 5.5 इंच इथे आपण टिक केला आहे. जिथे आपण मुंड्याचं माप टाकलं आहे त्याच्याखाली छातीचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, तर 8.5 इंच आपण टाकला आहे. त्यानंतर सरळ खाली येणार आहे कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1 इंच पाठीमागे जो टक्स असतो त्याचं माप. आता हे दोन्ही पॉइंट आपण जॉईंट करून घेणार आहोत. त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचे आहे. शिलाई मार्जिन मी 1.5 इंच घेत आहे. दोन्ही बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे सुद्धा आपण जॉईंट करूया. आता हे माप झाल्याच्या नंतर आपल्याला शोल्डर पट्टी तयार किती पाहिजे त्यानुसार माप टाकायचं आहे. शोल्डर पट्टी आहे 2.25 इंच आणि अर्धा इंच शिलाई, त्याच्यामुळे 2.25 इंच इथे आपण टिक केला आहे. इथून खाली येणार आहे पाठच्या गळ्याचं माप. पाठचा गळा आहे 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई, 9.5 इंच इथे मी टिक केला आहे. इथे आपण 3 इंच घेऊया. 3 इंच घेतल्यामुळे आपण जो पाठीमागे गळा टाकणार आहोत तो खूप छान असेल. आता हे दोन्ही माप आपण जॉईंट करून घेऊया. तुम्ही जर पहिल्यांदा शिवण क्लास शिका मराठीचे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे झालं आपलं पाठचा गळाचं माप. तर आता पाठचा गळा तुम्हाला कोणता पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे काढा. तर इथे मी गोल गळ्याचा आकार देत आहे अशा पद्धतीने. आता येणार आहे पुढचा मुंडा. हे जे माप आहे ते मोजायचं आहे. 4 इंच आहे, त्याचा मध्य 2 इंच, त्याच्यानंतर 1 इंच पाठीमागे घ्यायचं आहे. पाठीमागे जे घेतलेलं आहे 1 इंच ते आणि वरती जे शोल्डरचं माप आहे ते, हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत. दोन्ही जॉईंट केले आहेत. आता आपण अर्धा इंच माप टाकायचं आहे आणि शोल्डरच्या इथे सी असा आकार द्यायचा आहे. हा आहे आपला पाठचा मुंडा. त्यानंतर कमरेला पाठीमागे एक टक्स असणार आहे तो मोजायचा आहे. शिलाई मार्जिन सोडून किती आहे ते पाहायचं आहे. 8.1 आहे, तर त्याचा निम्मा आपण 4 च्या इथे टिक केला आहे. तिथून वरती आपण 4 इंच घ्यायचं आहे. तुम्ही 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता. आपण पाठीमागे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तर अर्धा इंचाचा हा टक्स असणार आहे. दोन्ही बाजूला अर्धा इंच असे मिळून हा 1 इंच होणार आहे. तर हे झालं आपलं पाठची बाजू. आता ही आपण पाठची बाजू कट करून घेऊया. तर पाठची बाजू आपण इथे कट केलेली आहे. आपला जो पाठचा टक्स आहे इथे आपण डॉच मारून घेऊया. आता आपण समोरचा भाग काढायचा आहे. अस्तरवरती आपण अशा पद्धतीने पाठची बाजू ठेवायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. सर्व बाजूला व्यवस्थित मार्किंग करायचे आहे. तर हा जो आपला पाठचा गळा आहे तिथे आपल्याला आपण जो भाग कट केला होता तो ठेवूया, कारण की समोरचा गळा छोटा आहे
त्याच्यामुळे आपण याला पूर्ण मार्किंग करून घेऊया अगोदर। आपण मार्किंग केलेलं आहे पहा। सर्वात अगोदर चेक करायचं आहे की आपण जे शोल्डर घेतलं होतं ते शोल्डर बरोबर आहे का, त्यानंतर मुंडा सुद्धा व्यवस्थित आहे का, आणि त्यानंतर बाकीची मापं टाकायची आहेत। तर इथे आपलं जे शोल्डर आहे त्याचं मार्किंग करून घेऊया। 2.25 इंच होतं। आता इथून ते असं तिरकं घ्यायचं आहे। पुढचा गळा 6 इंच प्लस वरती अर्धा इंच शिलाई, 6.5 इंचाची इथे आपण एक टिक करूया। इथे आपण 2.5 इंच घेऊया आणि हे दोन्ही आपण जॉईंट करून घेऊया। इथे आपण 1/2 इंच घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आजचा समोरचा जो मुंडा आहे त्याला सुद्धा आपण आकार देऊया। त्याच्यासाठी 1/2 इंच आपण घेतला आहे तिरकं आणि त्याला सुद्धा सी असा हा आकार देऊया। आता आपल्याला खालचा जो भाग आहे योगपट्टीचा तो आपण 1.5 इंच कमी करणार आहोत। तर त्या अगोदर इथे जॉईंट करायचं राहिलं होतं ते जॉईंट करून घेते मी। जॉईंट केला आहे। आता 1.5 इंच आपण दोन्ही बाजूला कमी करायचं आहे, तर आपण टिक करून घेऊया। जॉईंट करून घेऊया। काही जणांनी कमेंट केली होती की योगपट्टी यामध्येच काढायची असेल तर काय करायचं, तर 1 इंच दोन्ही बाजूला आपल्याला एक्स्ट्रा वाढून घ्यायचं, तर योगपट्टी तयार मिळेल। मी डबल योगपट्टी काढणार आहे त्यामुळे तसं करणार नाही। समोर आपल्याला योगपट्टीच्या आकारासाठी अर्धा इंच वरती घ्यायचं आहे। आता आपल्याला छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच घ्यायचा आहे। छाती आहे 32, तर 10वा भाग येणार आहे 3.2 प्लस त्यामध्ये अर्धा इंच, तर मी 3.5 इंचाचे इथे टिक करते। इथून वरती आपल्याला घ्यायचा आहे निप्पल पॉइंट म्हणजे टक्स पॉइंट। 32 इंचाचा टक्स पॉइंट आहे 8 इंच प्लस वरती अर्धा इंच शिलाई, तर 8.5 इंचाचे इथे आपण एक टिक केला आहे। हा आपला जो आहे तो मेन पॉइंट आहे। इथून 1.25 इंच दोन्ही बाजूला घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला 1.25 इंच घेतल्याच्या नंतर तिसरा जो पॉइंट काढायचा आहे तो आपल्याला इथून वरती 1.5 इंच घ्यायचा आहे आणि तिथे टिक करायचं आहे। हे आपले चारही जे आहेत ते सर्व पॉइंट आहेत। तर ही जी पॉइंट आहे हे आपण सरळ घ्यायचं आहे। काही जण म्हणतात की पूर्ण मोठा असा टक्स वाटतो, तर अर्धा इंच कमी करू शकता। अर्धा इंच कमी करून नंतर तुम्ही ते जॉईंट करू शकता। अशा पद्धतीने समोरचा जो टक्स आहे तो सरळ घ्या, त्यानंतर ह्या बाजूचा जो टक्स आहे तो सरळ न घेता 1 इंच खाली तिरका घ्या आणि जॉईंट करा। त्यानंतर हा जो आर्म होलचा आहे टक्स तो अशा पद्धतीने इथे जॉईंट करा जिथे आपला पाठचा मुंडा होता तिथे। आता मेन म्हणजे आपला जो हा पहिला टक्स आहे हा आपला 1 इंचाचा असणार आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊया। आपण जेव्हा भाग कट केला होता तेव्हा 1 इंच एक्स्ट्रा घेतले होते। साध्या ब्लाउजमध्ये फक्त हा जो महत्त्वाचा एक पॉइंट आहे टक्स आहे तोच चेंज होतो। तो कसा चेंज होतो त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो तुम्ही पहा। त्यानंतर बाकीचे जे 3 आपले टक्स आहेत ते आपले टोटल अर्धे इंचाचे म्हणजे दोन्ही बाजूला 1.5 इंचाचे असणार आहेत। ते कधीच बदलत नाही, ते टोटल अर्धा इंचाचेच असतात। त्यामुळे साधा ब्लाउज शिवणे अतिशय सोपे आहे। फक्त पहिला जो आपला पॉइंट आहे, पहिला जो आपला टक्स आहे तो कसा बदलतो हे माहिती झालं की बाकीचे तुम्ही सहजच शिवू शकता। तर इथे आपण सर्व बाजूला म्हणजे सर्व जे 3 टक्स आहेत ते आपण अशा पद्धतीने 1.5 इंचाचे टक्स करून जॉईंट करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपले हे 4ही टक्स आपण काढलेले आहेत।
आता आपण इथे अर्धा इंच वरती माप घेतलं होतं, ते छातीचा जो 10वा भागाचा जो मार्किंग आहे तिथे आपण जॉईन करायचं आहे। हे आपल्या योगपट्टीचं मार्किंग असतं। आपण जेव्हा योगपट्टी काढतो तेव्हा अशाच पद्धतीने आपण योगपट्टी काढतो। आता हे सर्व आपण कट करूया। तर हे आपण समोरचा जो भाग होता तो अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे। आता हे जी मार्किंग आहे हे दुसऱ्या बाजूने आपल्याला उमटायचं आहे, त्यामुळे आपण दुसरा जो भाग होता तो सरळ याच्यावरती ठेवला आहे। हाताने प्रेस करून घ्यायचा आहे। अगोदर व्यवस्थित ठेवायचं, त्यानंतर चारी जे आपले टक्स आहेत ते प्रेस करून घ्यायचे। आणि इथे आपल्याला दुसऱ्या बाजूला टक्स दिसत आहेत ते मी डार्क करून घेते। तर आता आपले हे जे चारी टक्स आहेत त्याच्या बरोबर मध्ये आपल्याला टॉर्च मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले जे पॉइंट होते ते कुठे आहेत ते आपल्याला लगेच कळतं। तर आपले जे चारी टक्स होते त्याला मी टॉर्च मारून घेतलेला आहे। आता आपण योगपट्टी काढूया। तर मी डबल योगपट्टी काढणार आहे। त्याच्यामध्ये हे असे मी डबल फोल्ड केलेला आहे, 4 पदर आहेत। सर्वात अगोदर आपण घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्यानंतर या बाजूला आपण 3 इंच घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण 2.5 इंच घेऊया। छातीचा 10वा भाग आपण घेतला होता प्लस पाव इंच, तर त्या पद्धतीने इथे सुद्धा आपण 3.5 इंचाचे इथे टिक करून सरळ इथून अशी एक रेष मारायची आहे। आणि त्यानंतर हा जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा इकडे घेतलेला आहे तो तिथे जॉईन करायचा आहे। ही झाली आपली योगपट्टी। ही योगपट्टी आपण कट करून घेऊया। योगपट्टीमध्ये आपण जी उलटी बाजू आहे तिला अशा पद्धतीने क्रॉस मारून घेतलेला आहे। आता आपण बाही कटिंग करूया। बाही कटिंग करण्यासाठी आपण 4 पदर घेतलेले आहेत आणि जिथे फोल्ड केलेला आहे तिथे आपल्याला मापे टाकायचे आहेत। सर्वात अगोदर आपण घेणार आहे बाही उंची। बाही उंची आहे 5.5 इंच। 5.5 इंच इथे आपण एक टिक करूया। त्यानंतर येणार आहे बाही घेर। बाही घेर आहे आपला 5 इंच। त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच। इथून आपल्याला खाली 3 ते 3.25 इंच घ्यायचं, मी 3 इंच घेतलेला आहे। आणि आपण बाही घेर घेतला आहे 5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करून 6.5 इंच आपण इथे मार्किंग करून घेऊया। हे आपण जॉईन करून घेऊया। आता हे जे माप आहे त्याचा निम्मा भाग आपल्याला करायचा आहे। आणि इथून आपल्याला सरळ अशी एक रेष मारून घ्यावा किंवा पॉइंट करा। इथून सरळ आपल्याला खाली घ्यायचं आहे। आता हे जे आपले आहेत त्याला 3 भागामध्ये आपण हे करूया, 3 भाग केलेले आहेत। इथून 1 इंच पाटी घ्यायचं आहे आणि हे जे पॉइंट आहेत आपण हे जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने। तर आपण 1 इंच सरळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला तिरका करून आपला जो दुसरा पॉइंट आहे त्या पॉइंटला जॉईन करायचा आहे आणि तिथून हा जो लास्टचा पॉइंट आहे तिथे जॉईन करायचा आहे। हा आपला पाठचा मुंडा आहे। समोरच्या मांड्यासाठी आपण पुन्हा सरळ 1 इंच येऊन नंतर खालचा जो तिसरा पॉइंट आहे तिथे जॉईन करायचं आणि तिथून 1 इंच पाटे घेतला आहे त्या पॉइंटला जॉईन करायचं। हा आहे आपला समोरचा मुंडा। अशा पद्धतीने आता आपण 1.5 इंच शिलाईसाठी मार्किंग करून घेऊया।
दोन्ही बाजूला आपण 1.5 इंच घेऊया आणि हे जॉईन करून घेऊया। आता हे मी बाही जी आहे ती बाही कटिंग करते। बाही कटिंग झाल्याच्या नंतर ओपन करून घ्यायचे आहेत आणि हे जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो भाग आपण कट करायचा आहे। तर ही जी साइड आहे ही आपली हाताचा जो पुढचा भाग आहे तो असणार आहे। अशा पद्धतीने इथे पण आपण क्रॉस मारून घेऊया म्हणजे समोरचा भाग आपल्याला कळेल। अशा पद्धतीने आपण अस्तरची कटिंग केलेली आहे। समोरचा भाग, पाठचा भाग, बाही कटिंग आणि योक पट्टी। आता आपण ब्लाउज पीस कटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी ब्लाउज घेतला आहे। सरळ भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा आहे, उलटा जो भाग आहे तो बाहेर ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आणि त्याच्यावरती आपण जे अस्तर कटिंग केलं आहे ते आपण ठेवून त्याला पिन करून घेणार आहोत। आपण जो पाठचा भाग कटिंग केला होता तो इथे जी बंद बाजू आहे तिथे आला पाहिजे, नाहीतर काय होईल पाठचा जो भाग आहे तो ओपन होईल, असं नको व्हायला। त्याच्यामुळे बंद बाजूकडे आणि हातासाठी आपण ठेवला आहे। आपण मोठा कपडा घेतलेला आहे कारण की आपल्याला त्याचा मास्क सुद्धा बनवायचा आहे। मास्कचा व्हिडिओही मी काढणार आहे, तो सुद्धा लवकरच अपलोड करेल। आता जेव्हा आपण ब्लाउज पीस कटिंग करतो तेव्हा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन त्यानंतरच कट करायचा आहे। फक्त जेव्हा अस्तर आपण कटिंग करतो तेव्हा ते व्यवस्थित मापानुसारच कट करायचे आहे आणि ब्लाउज अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने कट करायचा आहे। कारण की आपण जेव्हा ब्लाउज पीस आणि अस्तर जॉईन करतो त्यानंतर आपण त्याला व्यवस्थितपणे आकार देतो। अशा पद्धतीने आपण अस्तर ब्लाउज वर ठेवून तो सुद्धा कटिंग केलेला आहे। आता हे कटिंग झाल्याच्या नंतर आपण पाइपिंग साठी कटिंग करणार आहोत। तर पाइपिंग करण्यासाठी 1.25 इंचापर्यंत मी तिरक्या अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण ह्या पट्ट्या तिरक्या कट करून घ्यायच्या आहेत। पाइपिंग तिरक्या पट्ट्याने कट केल्यामुळे पाइपिंग व्यवस्थित बसते। तर इथे आपण 2 मोठ्या पट्ट्या कट करतोय, या आपल्या पाइपिंग साठी पुरेशा आहेत। तर पहा इथे आपण सर्व कटिंग केले आहे। समोरची कटिंग, पाठची कटिंग, योक पट्टी, बाही, पाइपिंग, हुकलूप पट्टीसाठी आपण हा भाग वापरणार आहोत। आपले यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती अकाउंट आहे, तिथे सुद्धा तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकता। त्यामुळे तुम्ही तिथे मला फॉलो करा। काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा। सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।